नमस्कार मंडळी. आज क्रिसमस, नाताळचा महासोहळा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगभर थाटामाटामध्ये साजरा केला जात आहे. आनंदाचा सोहळा. माणूस जीवनामध्ये सातत्याने आनंदाचा शोध घेत असतो. पुष्कळ वेळेला हा आनंदाचा शोध चुकीच्या ठिकाणी घेतला जाण्याची शक्यता असते. एक प्रकारचा आनंद असतो आसुरी आनंद, की ज्या आसुरी आनंदामध्ये माणूस दुसऱ्यांचं वाईट झालं की स्वतःला धन्य मानतो. परंतु हा पवित्र आत्म्याचा आणि हा नाताळचा आनंद नक्कीच नाही. दुसरा आनंद आहे शारीरिक आनंद. खायचं, प्यायचं, मजा करायची. कदाचित आजच्या संध्याकाळी आणि 25 तारखेच्या संपूर्ण दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी मौज मजा सुरू असेल. परंतु नाताळचा आनंद तेवढ्यापुरता मर्यादित ठेवता येत नाही. कदाचित आपल्याला चांगल्या विचारांची मेजवानी सुद्धा भेटेल, परंतु तो झाला बौद्धिक आनंद. कदाचित ह्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातील, तो झाला सांस्कृतिक आनंद. कदाचित ह्या निमित्ताने मोठमोठ्या पदावरती असलेल्या माणसांचे संदेश, त्यांची मेसेजेस सगळीकडे फिरत राहतील, तो झाला बौद्धिक आनंद, तो झाला सामाजिक आनंद. परंतु ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारा दुसरा एक आनंद आहे, त्याला आपण सांगतो आध्यात्मिक आनंद. आणि हा जो नाताळचा सोहळा आहे तो आध्यात्मिक आनंद देणारा सोहळा आहे. म्हणूनच ह्या सोहळ्याची बातमी देणारे देवदूत स्वर्गातून उतरले. त्यांच्या भोवती स्वर्गीय तेज पसरले. देवदूतांनी दिलेला जो निरोप होता, संदेश होता, की आज तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यामध्ये तारणारा जन्माला आलेला आहे. त्या संदेशामुळे मेंढपाळांना झालेला आनंद हा नुसता शारीरिक स्वरूपाचा नव्हता, स्वर्गीय आनंद होता. मरिया आणि योसेफ ह्यांना पहिल्यांदाच आपल्या बाळाचं मुख पाहण्याचं भाग्य लाभलं. तो आनंद केवळ जेवणा खाण्यातून, मौज मजेतून, बौद्धिक वादातून किंवा भावनिक अशा प्रकारचा आनंद नव्हता. तो शुद्ध, स्वर्गीय, सात्विक, पारमार्थिक अशा स्वरूपाचा आनंद होता. हा जो आध्यात्मिक आनंद आहे तो आनंद आपल्याला नक्की कुठे मिळेल बरं? तो आनंद माणसाला मिळत असतो पश्चातापाद्वारे. तो आनंद माणसाला मिळत असतो क्षमेद्वारे. तो आनंद माणसाला मिळत असतो त्यागाद्वारे आणि सेवेद्वारे. तोच आनंद माणसाला मिळू शकतो भक्ती भावनेद्वारे आणि प्रार्थनेद्वारे. अशा प्रकारचा आनंद साजरा करण्यासाठी आज इतरांना आपल्या आनंदामध्ये आपण सहभागी करूया. गोरगरिबांचा थोडासा विचार करूया. त्यांचा आनंद थोडासा वाढवण्यासाठी आपल्या पोटाला चिमटा घेऊया. माणूस ज्यावेळेला अशा प्रकारे आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेतो, दुसऱ्यांच्या आनंदात थोडीशी भर घालतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक आणि सात्विक आनंदाचा उगम झालेला असतो. ख्रिस्त जन्म म्हणजे नक्की दुसरं काय असतं? हाच आनंदाचा सोहळा असतो. तो आनंद तुमच्या हृदयात, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या परिसरामध्ये भरभरून ओसंडून वाहावा अशा शुभेच्छा देतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा नाताळ सणाच्या हार्दिक प्रार्थनामय सदिच्छा. विश यू अ मेरी क्रिसमस अँड अ प्रॉस्परस ब्राईट न्यू इयर 2024.